नाशिक शहरात बनावट आधार कार्ड, बनावट सरकारी राजपत्र आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणातील फरार 2 वकिलांना भिवंडी येथून अटक करण्यात आली असून आतापर्यंत 14 आरोपींचा सहभाग तपासात निष्पन्न झालाय। नाशिकच्या चेतनानगर येथील संतोष हेडगे आणि वडाळगाव येथील सुधीर गुजराती यांच्या मालकीच्या भूखंडामध्ये बनावट व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावानं आधार कार्ड तयार करण्यात आलं। यानंतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून संबंधित भूखंडाची विक्री करण्यात आली। या व्यवहारातून मूळ मालकांसह भूखंड खरेदी करणाऱ्यांची फसवणूक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे बनावट राजपत्र तयार करत असल्याचं उघडकीस आलं। या टोळीनं नाशिक शहरात आतापर्यंत किमान 5 गुन्हे करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। फरार असलेले वकील कपिल पाठक आणि अल्मास सय्यद यांना गुन्हेशोध पथकानं भिवंडी येथून अटक केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे, अजमत पटेल, पवन परदेशी, कुलदीप पवार, सागर परदेशी, योगेश जाधव, वाल्मिक पाटील, राहुल धोंडगे, सागर कोळी, सौरभ माळी, अमोल कोतपिरे, दीपक शिंदे, प्रमोद कासुदे आणि श्यामल जोशी यांनी ही कारवाई केली आहे। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावटी उभा करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती। आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा। या प्रकरणाचा पुढील तपास संतोष पुंदे करत असून या प्रकरणी भूखंड व्यवहारात फसवणूक झालेल्या नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, इंदिरानगर।